नमस्कार, प्रदास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे नाचणीचा केक. अगदी मायक्रोवेव्ह, साखर किंवा मैदा न वापरता सोप्या पद्धतीने 20 मिनिटात हा केक तयार होतो. बनवायला जास्त वेळ लागत नाही, चवीला अतिशय छान लागतो. हे बघा, इथे मी बनवून घेतलेला आहे. तोडून दाखवते आपल्याला. एकदम छान सॉफ्ट आणि जाळीदार असा झालेला आहे केक. चला आता मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ चाळून घ्यायचं आहे, मग घालायचं आहे. आता याच्यामध्ये 1/3 कप गूळ पावडर घातलेली आहे. 2 चमचे कोको पावडर घालायचे. 2 मोठे चमचे कोको पावडर घातलेली आहे आणि 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. रिफाईंड ऑइल घ्यायचं आहे, कोणतंही घेतलं तरी चालेल. कोकोनट ऑइल घातलं तरीही चालेल. पाव कप फ्रेश दही आणि पाव कप दूध घालून घ्यायचं आहे. अगदी 2 चिमूटभर मीठ घालायचं आहे, खूप जास्त नाही, फक्त 2 चिमूटभर मीठ घातलेलं आहे. टेस्ट छान लागते. अजून अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. आता मिक्सरमध्ये फक्त अर्धा मिनटासाठी हे फिरवून घ्यायचं आहे. बघा, छान इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. केक आपण स्टीम करणार आहोत, त्यामुळे मी इथे वाट्या घेतलेल्या आहेत. वाटीला तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि मग हे बॅटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आपल्याला हवं असेल तर मोठंसं भांडं घेऊन त्याच्यामध्ये मोठासा केकसुद्धा स्टीम करून घेऊ शकता. मी इथे वाटीमध्ये करून घेणार आहे, त्यामुळे इथे मी 3 ते 4 अशा वाट्या घेतलेल्या आहेत. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बॅटर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आवडीनुसार वरनं चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी इथे बदामाचे काप घालून घेतलेले आहेत. आपल्याला हवं असेल तर चोको चिप्स वगैरे घालू शकता. स्टीमर ऑलरेडी गरम करायला ठेवायचं आहे. त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे बघा, आणि ह्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 12 ते 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती छानपैकी स्टीम होऊ द्यायचं आहे. हे बघा, जवळजवळ 15 मिनटानंतर इथे केक छानपैकी स्टीम झालेला आहे. सुरी घालायची याच्यामध्ये आणि चेक करायचं. अजिबात चिकटत नाही आहे सुरीला, म्हणजे आपला केक छानपैकी तयार झालेला आहे. थोडासा थंड होऊ द्यायचं आहे, मग काढून घ्यायचं आहे. बघा, सुरीच्या साह्याने साईड्स थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. वाटी उलटी करायची आणि हलकंसं टॅप करायचं आहे. बघा, केक डिमोल्ड करून घ्यायचं आपल्याला. एकदम छान स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक तयार झालेला आहे. बाकीचे केक पण वाटीतून याच प्रकारे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी सगळे केक काढून घेतलेले आहेत. एकदम छान झालेले आहेत केक. अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी केकची रेसिपी आहे. नक्की ट्राय करून पहा. एक आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान जाळीदार आणि सॉफ्ट असा झालेला आहे. तर नक्की ह्या पद्धतीने केक तयार करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. याचप्रमाणे मी अजूनही केकच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.